डॉक्टर मला ना पिरियडला खूप सिव्हिअर पेन होतं. हे बघ, पिरियडला सिव्हिअर पेन होणं यात 2 प्रकार असतात. एक असतो स्पाझमॉडिक डिस्मेनोरिया, ज्यामध्ये बऱ्याच मुलींना ना पिरियड यायच्या जस्ट आधी काही तास पेन सुरू होतं, पिरियड सुरू होतात आणि लगेच काही 3-4 तासात ते पेन गायब होतं. जो स्पाझमॉडिक डिस्मेनोरिया असतो, ज्यासाठी मुली एखाद्या वेळेला पेन किलर खातात, दॅट इज फाईन. पण बऱ्याच वेळेला ना हे पेन असं स्पाझमॉडिक डिस्मेनोरियासारखं नसून एंडोमेट्रिओसिसचं असतं, जिथे टिपिकली पेन पिरियड यायच्या आधी सुरू होतं आणि मग जो एक जीवघेणा प्रवास पुढचे 2 दिवस सुरू होतो ना, ज्यामध्ये 2 दिवस तुला बेडवरनं उठता पण येत नाही, सारखी हॉट बॅग, गरम पाण्याची पिशवी लावायला लागते, दिवसात 3-3, 4-4 पेन किलर, ॲनल्जेसिक, हे पेन नॉर्मल नाही आहे. बऱ्याच वेळेला काय होतं ना, पेशंटला सांगितलं जातं की अरे हे पिरियडचं पेन तर काय असं यंग एजमध्ये होऊच असतं, प्रेग्नन्सी होऊ दे मग पेन कमी होईल, डिलिव्हरी होऊ दे मग पेन कमी होईल, असं होत नसतं. पहिल्यांदा लक्षात ठेव, जर एवढं सिव्हिअर पेन पिरियडमध्ये असेल तर त्याला दुर्लक्ष करायचं नाही, कारण ही गोष्ट कम्प्लिटली ट्रीटेबल आहे. प्रॉब्लेम असा आहे की त्यासाठी कुठल्या डॉक्टरकडे जायचं ह्याचा अवेअरनेस ना बऱ्याच पेशंटना नाही आहे, कारण त्यांना माहीत नाही आहे की कुठले डॉक्टर यासाठी एक्सपर्ट आहेत आणि काही नाही. त्यासाठी एक सिम्पल तरीका हा आहे की जर तुम्हाला पिरियडला सिरियस पेन होत आहे आणि जर तुमचा डॉक्टर ॲक्च्युली त्याबरोबर इन्व्हेस्टिगेट करायला तयार असेल, एंडोमेट्रिओसिस असेल तर त्याची सर्जरी करायला तयार असेल, तर ते तुमच्यासाठी योग्य सेंटर आहे. जर तुम्हाला वारंवार हेच सांगितलं जातं की गोळ्या खात राहा, सायकॅट्रिस्टला दाखव, तुझ्या डोक्यावर परिणाम आहे, काही नाही, ह्या पेनबरोबर असंच राहा, ही पेन असतानाच प्रेग्नंट व्हा, तर असे क्लिनिक्स मग तुमच्यासाठी बरोबर नाही आहेत. बस एवढा सिम्पल तरीका आहे शोधायला की कुठलं पेन नॉर्मली ॲक्सेप्टेबल आहे आणि कुठलं पेन एंडोमेट्रिओसिसचं आहे.